नमस्कार मित्रांनो, MPSC टू द पॉईंट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आत्ताच आपली दुपारी महाराष्ट्र गट ब सेवा आपली जी कंबाईन एक्झामिनेशन आहे 2 फेब्रुवारी रोजी झालेली, तर त्या परीक्षेची आयोगानं फर्स्ट आन्सर की जाहीर केलेली आहे. तर या फर्स्ट आन्सर कीनुसार तुम्ही तुमचा स्कोअर काय येतोय हे चेक केलेलंच असेल. तर मग आता या परीक्षेमध्ये एक्सपेक्टेड कट ऑफ किती असू शकणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर मित्रांनो, ही आन्सर की आयोगानं प्रसिद्ध केलेली आहे. जर तुम्ही आतापर्यंत तुमचे उत्तरं चेक केले नसतील तर तुम्ही या आन्सर कीनुसार तुमचे उत्तर चेक करून घ्या. तर मित्रांनो, या आन्सर कीमध्ये जो काही आपला एक कट ऑफ बघण्या अगोदर आपण जो काही एक प्रश्न आपला होता तो म्हणजे की PM विश्वकर्मा योजनेसंदर्भात, तर त्या प्रश्नाचं उत्तर आयोगानं काय दिलेलं आहे, तर दोन्हीही पर्याय बरोबर आहेत असं दिलेलं आहे. परंतु काही विद्यार्थ्यांनी असं काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की बाबा ही योजना ही सेंट्रल स्पॉन्सर्ड नाही आहे, तर ही एक सेंट्रल सेक्टर स्कीम आहे. तर त्याविषयी जर तुम्हाला आक्षेप घ्यायचे असतील तर ते उद्या ती आक्षेपची लिंक कदाचित आयोग चालू करेल, तर त्याविषयी तुम्ही आक्षेप घेऊ शकता. कारण की जे काही ही PM विश्वकर्मा स्कीम आहे, तर त्या स्कीमच्या जर वेबसाईटवरती आपण गेलो तर त्या ठिकाणी ही एक सेंट्रल सेक्टर स्कीम आहे असं त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. तर त्यासाठी तुम्ही ऑप्शन घेऊ शकता. तर मित्रांनो, आपण आता आपला हा जो काही कंबाईन ग्रुप बी 2024-25 आहे आपली 2 फेब्रुवारीची झालेली, त्याचा एक्सपेक्टेड कट ऑफ किती असणार आहे ते आपण आता बघणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, जी आपली 2023ची एक्झाम होती तर तिचा कट ऑफ किती होता ते आपण बघूयात. तर PSI 2023मध्ये जागा होत्या 374 आणि कट ऑफ लागला होता 49.50. तर 2023च्या तुलनेत मित्रांनो PSIच्या जागा आपण बघितल्या होत्या, तर त्याच्यामध्ये 49.50 निकाल लागला होता. त्यानंतर आपण हे मला एका टेलिग्राम चॅनलवरती हे खूप छान ॲनालिसिस मिळालं, ते म्हणजे की STI आणि ASOच्या इयर वाईज जागा, पेपरची डिफिकल्टी लेवल आणि मग ओपन बेलचा कट ऑफ किती लागला होता. तर त्याचा आपण बघू शकतो की 2023चा आपण बघूया त्या ठिकाणी की STIच्या 2023मध्ये पेपर हा इझी टू मॉडरेट होता आणि जागा ह्या 159 होत्या. तेव्हा कट ऑफ हा 61 लागला होता आणि 2023मध्ये कट ऑफ 61 नाही तर 54.50 असा लागलेला होता. 2022मध्ये 78 जागांसाठी हा कट ऑफ 61 लागला होता. तर मग आता 2024चा पेपर हा 2022 आणि 23च्या तुलनेत सोपा आहे असं माझं मत आहे. तर मग कट ऑफ किती त्याच्यासाठी आपल्याला असू शकते हे आपल्याला बघायचं आहे. आणि 2024च्या परीक्षेचं आपलं वैशिष्ट्य म्हणजे की आता PSI, STI, ASO, SR अशा वेगवेगळा कट ऑफ लागणार नाही आहे, तर कट ऑफ हा एकच लागणार आहे सर्व याचा मिळून. तर मग कट ऑफ कमी जाईल का, किंवा कट ऑफ मुलांना खूप मार्क आहेत त्यामुळे कट ऑफ खूप जास्त जाईल अशी एक चर्चा चालू आहे. परंतु मित्रांनो, या ठिकाणी पेपर हा सर्वांचंच मत आहे आणि ते काही बरोबर सुद्धा आहे ते मत, ते म्हणजे की पेपर हा 2022-23 या पेपरच्या तुलनेत हा सोपा होता आणि मुलांना मार्क घेण्यामध्ये सोयीस्कर ठरलेला आहे. मुलांनी बऱ्यापैकी खूप जास्त मार्क या पेपरमध्ये घेतलेले आहेत. परंतु मग कट ऑफ किती लागू शकणार आहेत, तर मित्रांनो एक अंदाज म्हणून सांगायचं म्हणलं आपण या ठिकाणी फक्त अंदाज देणार आहोत, कारण की आपण फक्त एक MPSCचा अंदाज लावू शकतो. कट ऑफ किती असू शकेल नेमका हाच कट ऑफ लागेल असं आपण म्हणू शकत नाही. कट ऑफ आम्ही जो सांगतोय तेवढाच लागेल असं आमचं मत नाही आहे. त्याच्यापेक्षा कट ऑफ हा कमी सुद्धा लागू शकतो किंवा जास्त सुद्धा लागू शकतो. परंतु एक कट ऑफची रेंज नेमकी काय असू शकते, आमचा अंदाज नेमका काय आहे तो चुकू सुद्धा शकतो किंवा बरोबर सुद्धा येऊ शकतो. बरं, हा एक एक्सपेक्टेड आहे, हा एक अंदाज आहे. तर तो अंदाज आहे तो म्हणजे की 52+ आपला हा कट ऑफ लागू शकतो. 52+ कट ऑफ लागू शकतो. परंतु जर मित्रांनो तुम्हाला 52+ मार्क असतील किंवा यापेक्षा सुद्धा कमी मार्क असतील तरी सुद्धा तुम्ही ग्रुप बीच्या मेन्सचा अभ्यास हा करायलाच हवा. कारण की मित्रांनो, आता ग्रुप सी आहे तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला मेन्सचा अभ्यास करावा लागणार आहे. किंवा जर तुम्ही ग्रुप सीला नसाल तर सरळ सेवाचे एक्झाम्स आहेत, त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर आणि मॅथ हे करावंच लागणार आहे. त्यामुळे तो अभ्यास तुम्ही करू शकता, तो अभ्यास तुम्ही करायला हवा. किंवा जर तुम्ही ग्रुप सीचा तुम्हाला टायपिंग सर्टिफिकेट नसेल, सरळ सेवेचे सुद्धा तुम्ही फॉर्म्स भरलेले असतील, तर मग तुम्ही काय करायचं, तर तरीसुद्धा तुम्ही मित्रांनो मेन्सचा अभ्यास करू शकता. इंग्रजी ग्रामर, मराठी व्याकरण आणि मॅथ आणि रिझनिंग यांचा अभ्यास तुम्ही तुमचा पक्का करून ठेवू शकता. कारण की मग ही जी 2025ची जरी कंबाईनची एक्झाम आहे ग्रुप बीची, त्याच्यासाठी तुम्ही एक एक्झाम रेडी असणार आहात. तर त्या दृष्टिकोनात तुम्ही मित्रांनो जर कमी मार्क असले तर खचून जाऊ नका. नक्कीच निराशा तुम्हाला दाटली असेल, तुम्ही खचून गेलेला असाल, नकारात्मक भावना तुमच्या मनामध्ये आलेल्या असतील, परंतु तसं काहीही तुम्ही या ठिकाणी जास्त विचार न करता अभ्यासावरती फोकस करणं या ठिकाणी उचित राहील. जर तुम्ही याच क्षेत्रामध्ये कंटिन्यू करणार असाल तर त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू.